हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे? मित्वा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर पहा, आज आपण इथे लहान बाळांच्या टिफिनसाठी एक हेल्दी रेसिपी बनवणार आहोत. या अगोदर तुम्ही ही रेसिपी कधीच बनवली नसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पहा, आपल्याला इथे अशी मेथीची भाजी साफ करून घ्यायची आहे. मेथीची आपल्याला पानंसुद्धा घ्यायची आहेत आणि जी कोवळी देठ आहेत त्याचासुद्धा आपण इथे वापर करणार आहोत. तर पहा, आपल्याला इथे फक्त 1 वाटी मेथीची भाजी घ्यायची आहे. आता आपण ही मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. मेथी धुवत असताना आपल्याला इथे मेथी पाण्यामध्ये 10 मिनिटांसाठी भिजवून ठेवायची आहे. म्हणजे कसं मेथीमधली सगळी माती निघून जाईल. तर पहा, आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ही सर्व मेथीची भाजी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर मेथीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात माती असते, म्हणून आपण ही मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पहा, इथे सर्व मेथीची भाजी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. त्यानंतर आपण इथे अर्धा लिंबू पिळून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे 2 चमच दह्याचा सुद्धा वापर करू शकता. तर पहा, इथे आपण लिंबाचा वापर केलेला आहे, नाहीतर मग दह्याचा वापर केला तरी चालेल. म्हणून आपली ही रेसिपी मस्त अशी आंबट चिंबट होणार आहे. आता इथे आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 हिरवी मिरची घालून घेऊ. मिरची आपण इथे असं सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर आपण इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे अर्धा चमच जिरं आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. त्यानंतर झाकण लावून आपण मिक्सरच्या सहाय्याने ऑन ऑफ मोडवर ही छान अशी प्युरी करून घेऊ. तर पहा, इथे मिक्सरच्या सहाय्याने आपण इथे मेथीच्या भाजीची, लसणाची, हिरव्या मिरचीची छान अशी प्युरी करून घेतले. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर पहा, इथे एका पसरट भांड्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. ज्या वाटीने आपण मेथीची भाजी घेतली त्याच वाटीने आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे चिमूटभर मीठ घालून घेऊ. त्यानंतर पाव चमच हळद घालून घेऊ. तर पहा, इथे जसं आपण चपातीसाठी मीठ घालतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे थोडं मीठ घालायचं आहे. आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा मेथीची भाजीची प्युरी करत असताना मीठ घातलं होतं आणि पिठामध्ये सुद्धा मीठ घातले. त्यामुळे मीठ घालत असताना जरा सांभाळून मीठ घाला. त्यानंतर आपण इथे पिठामध्ये 1 चमच पांढरे तीळ घालून घेऊ. त्यानंतर आपण जी मेथीची प्युरी केली होती ती या पिठामध्ये घालून घेऊ. तर पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यावेळेस मेथीच्या भाजीची प्युरी करत होतो त्यावेळेस अजिबात पाणी घालायचं नाही, नाहीतर मग आपली ही रेसिपी फसू शकते. पाण्याचा बिलकुल वापर न करता आपण मेथीच्या भाजीची ही प्युरी करून घेणार आहोत. आता आपण स्पूनच्या सहाय्याने प्रथम हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर पहा, इथे व्यवस्थित असं सर्व साहित्य मिक्स झाले. आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत. तर पहा, इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथीची भाजी बारीक करून घेतली होती, त्याच्यामध्येच आपण थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्सरच्या सर्व बाजूने ते पाणी फिरवून घेऊन आपण त्या पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही, ते मस्त असं हिरवगार पाणी आपण पिठामध्ये ओतून घेऊ. आता आपण हे पीठ जसं चपातीसाठी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळायचं आहे. तर पहा, इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त 4 चमच पाण्याचा वापर केला. जास्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर मग पीठ पातळ होतं आणि आपली ही रेसिपी फसू शकते. तर पहा, इथे पीठ मस्त असं मळून झाले. आता आपण थोडंसं तेल हाताला घेऊन परत हे पीठ मळून घेऊ. तर पहा, इथे मस्त असं आपलं हे पीठ मळून झाले. किती छान असं मस्त पिठाचा गोळा तयार झाले. आता आपण या पिठाचे छोटे छोटे असे 2 मीडियम आकाराचे गोळे तयार करून घेऊ. तर पहा, इथे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मेथीची भाजी घेऊन आपले इथे छान असे 2 मीडियम आकाराचे पराठे तयार होतात. तुम्हाला जर या रेसिपीची क्वांटिटी वाढवायची असेल तर गव्हाचं पीठ 2 वाटी घेऊन तुम्ही असे छान असे पराठे तयार करू शकता. आता आपण या पिठाच्या गोळ्याला चारी बाजूने व्यवस्थित असं कोरडं पीठ लावून घेऊन हे पराठा लाटून घेऊ. तर पहा, इथे मस्त असं कोरडं पीठ लावून झाले. आता आपण रोज जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पाहू शकता तुम्ही, मस्त असा आपला हा मेथीचा पराठा लाटून झाला आहे.
जेवढं तुम्ही पातळ लाटणार हा पराठा तेवढा हा पराठा छान चवीला लागेल. तर पहा आपण अशा पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर पहा इथे आपण गॅसवर तवा ठेवला. तवा व्यवस्थित तापल्यानंतर आपण हा पराठा हलक्या हाताने तव्यावर ठेवू. कधी पण पराठे किंवा चपाती करत असताना आपला हा तवा व्यवस्थित तापलेलाच पाहिजे, म्हणजे कसे पराठे खूप छान भाजून निघतात. तर पहा आता आपण थोडं तेल स्पूनमध्ये घेऊन पराठ्याच्या साईडला थोडं थोडं सोडून देऊ. जसं आपण चपातीला तेल लावतो त्याच पद्धतीने आपण इथे थोडं तेलाचा वापर करणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर पहा इथे पराठा वरच्या बाजूने थोडासा फुगलेला आहे. असे फुगे आल्यावर आपण पराठ्याला पलटी मारून घ्यायची. तर पाहू शकता तुम्ही अर्ध्या मिनिटातच हा पराठा खालच्या बाजूने किती मस्त व्यवस्थित शिजून निघाले. तर पहा इथे आपण पराठ्याची पलटी केलेली बाजूसुद्धा आपण फास्ट गॅसवर अर्धा मिनिटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायची. तर पहा आता आपण पराठ्याला पलटी देऊन घेऊ. तर पाहू शकता तुम्ही पराठा मस्त किती छान असा फुगलेला आहे आणि खूप छान असा चारही बाजूने भाजून निघाले आहे की नाही. झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने नक्की पराठे ट्राय करून पहा. आता आपण हा पराठा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा किती झटकन आणि पटकन हा पराठा तयार झाला आहे. आता याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा पराठा भाजून घेऊ. आता यासुद्धा पराठ्याला साईडच्या बाजूने थोडं तेल सोडून घेऊ. तर पहा अशा प्रकारे पराठा वरच्या बाजूने फुगल्यावर लगेच पलटी मारून घ्यायची. मेथीची भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा मेथीच्या भाजीचे पराठे तयार करू शकता. दुसरी पद्धत म्हणजे आपण मेथीची भाजी चिरून त्यानंतरनं गव्हाच्या पिठामध्ये मेथीची भाजी घालून हिरवी मिरची, जिरं, लसूण घालून आपण ते पराठे तयार करतो. पण अशा पद्धतीने तुम्ही मेथीचे पराठे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर पाहू शकता तुम्ही मस्त असे हिरवेगार आपले हे पराठे तयार झालेत आणि त्यानंतर आपण जे पांढरे तेल घातलेले होते ते सुद्धा वरून दिसतात. खूप छान टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आपण आज तयार केली. तुम्ही लहान बाळांच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आता आपण हे मेथीचे पराठे मीतला टेस्ट करायला देऊ. अशा प्रकारे काहीतरी वेगळं केल्यामुळे लहान मुलंसुद्धा खूप खुश होऊन खातात. अशा प्रकारे मेथीची भाजी चपाती खाऊन कंटाळा आला की तुम्ही या पद्धतीने मेथीचे पराठे नक्की ट्राय करा. खूप टेस्टी आणि हेल्दी आहेत. अशा प्रकारे काहीतरी वेगळं करून आपण लहान मुलांचा टिफिन हेल्दी आणि टेस्टी करू शकतो. रेसिपी थोडी डिटेलमध्ये सांगितली म्हणून तुम्हाला मोठी वाटली, पण मेथीच्या भाजीची छान अशी प्युरी करा आणि त्यानंतरनं गव्हाच्या पिठामध्ये घालून आपल्या आवडीनुसार मसाले घालून ते पीठ व्यवस्थित असं मळून त्याचे छान असे पराठे तयार तुम्ही करू शकता. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.